नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने डोसा. तुम्ही इथे हा डोसा पाहू शकता. त्याला किती सुरेख अशी जाळी पडलेली आहे. अगदी दोन्ही साईडनं छान अशी जाळी या डोशाला आलेली आहे आणि अगदी छान कापसासारखा मऊसूद असा हा डोसा तयार होतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अगदी छान स्पॉन्जी असा हा डोसा इथे तयार झालेला आहे. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एका बाउलमध्ये एका वाटीने मोजून 3 वाटी तांदूळ घेतला. हा तांदूळ रेशनचा आहे. डोसा किंवा इडली असे पदार्थ बनवण्यासाठी नेहमी मोठा तांदूळ वापरायचा आहे. रेशनचा नसला तर कोणताही मोठा तांदूळ घेतला तरी चालेल. सेम वाटी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतले, 1 चमचा हरभरा डाळ, अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेत आणि अर्धा चमचा धने घेतलेत. सर्व व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने हे सर्व व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि झाकण ठेवून 6 ते 7 तासासाठी असंच हे भिजवून घ्यायचं आहे. 6 तासामध्ये छान असे सर्व तांदूळ डाळी जे काही आहे ते संपूर्ण व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. आता हे पाणी न गाळता असंच हे बाजूला ठेवायचं आहे आणि आपण जेव्हा हे वाटण तयार करू त्याच वेळेला एका छोट्या पातेल्यामध्ये अर्धी वाटी पोहे घेतलेत, स्वच्छ निवडून घेतलेत. आपण जेव्हा वाटण बनवू त्याच वेळेला स्वच्छ पोहे फक्त धुवून घ्यायचे आहेत आणि असेच हे बाजूला ठेवायचे आहेत. आणि आता आपण वाटण बनवायला घेऊया. तर एका मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये चमचाने आपल्याला हे भिजवलेले डाळ तांदूळ आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. हे भिजवलेले डाळ तांदूळ असतात त्याच्यामुळे पाणी आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे. सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही. तर पहा, डाळ तांदूळ काढून घेतलं. आता ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घेते. हे पाणी मी तांदळामध्ये जे भिजत ठेवलं होतं तेच पाणी वापरणार आहे, कारण ते स्वच्छ आहे. आता त्याला झाकण लावून मिक्सरच्या भांड्याला छान बारीक असं हे वाटण तयार करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं हे वाटण तयार झालेलं आहे. आपण जेव्हा इडलीसाठी पीठ बनवतो ते थोडंसं आपण मोठं वरवरीत असं ठेवतो, पण आपण डोसे बनवण्यासाठी छान असं बारीकच पीठ वाटून घ्यायचं आहे. तर आता वाटलेलं पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि उरलेले जे तांदूळ आहेत तेही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. थोडंसं पाणी घालून हेही आपण आपल्या व्यवस्थित असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे आपलं डाळ तांदळाचं जे काही वाटण होतं ते वाटून तयार झालेलं आहे. आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे शिल्लक राहिलेला भात. तुमच्याकडे शिल्लक नसेल, ताजा भात असेल तर तोही वापरला तरी चालेल. तोही इथे मी एक अर्धी वाटी घेतलेला आहे. याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हेही छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता तांदूळ आणि पोह्याचं वाटणही व्यवस्थित असं वाटून घेतलं, तेही पातेल्यामध्ये काढून घेतलं. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. असेल तर तुमच्याकडे चिमूटभर सोडा घातला तरी चालेल. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करूया. सर्व हे छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे छान असं सॉफ्ट पीठ तयार होईल आणि हे फुलायला खूप छान अशी त्याची मदत होते. पीठ येण्यासाठी जितकं ते छान असं फेटू तितकं ते छान मऊसूद पीठ आपलं तयार होतं. तर व्यवस्थित असं फेटून घेतलं. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी हे भांडं असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर हे जे पीठ आहे ते पातेल्याच्या बाहेर येणार हे मला 100% खात्री आहे. त्याच्यासाठी मी अगोदरच पातेल्याच्या खाली एक स्वच्छ ताट घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पातेलं ठेवले. उबदार ठिकाणी ठेवल्यानंतर हे रात्रभर पीठ असंच ठेवलं होतं आणि इथे तुम्ही सकाळीचा हा व्हिडिओ आहे, तुम्ही इथे पाहू शकता. अगदी संपूर्ण ताट हे पिठाने बाहेर येऊन भरलेलं आहे. इतकं हे छान मऊसूद जाळीदार आणि छान असं हे पीठ इथे तयार झालेलं आहे. जितकं पीठ आपलं छान असं फुलेल तितके आपले छान मऊसूद स्पॉन्जी असे डोसे तयार होतात.
तर इथे तुम्ही पाहू शकता पिठालाच किती सुरेख अशी जाळी पडलेली आहे, त्यामुळे डोसे तर जाळीदार आणि मऊसूत हे होणारच। आता झाकण काढलं, आता एखादा चमचा किंवा पळी घ्यायची आहे आणि हे सर्व जे पीठ आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं ते मऊसूत पीठ तयार होईल। तर पहा, असं या पद्धतीने संपूर्ण पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व पीठ इथं एकजीव केलेलं आहे। आता काय करायचं आहे, हे आपण असंच बाजूला ठेवूया आणि अगोदर सुरुवातीला डोशासोबतची चटणी बनवायला घेऊया। त्याच्यासाठी अर्धा चमचा तेल पॅनमध्ये घातलेला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि आपल्याला मिरचीचा चरका जो म्हणतात तो चटणीमध्ये बसणार नाही। तर पहा, छान असे डाग येईपर्यंत मिरची भाजून घेतली। आता ही मिरची जी आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्याचमध्ये ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत, एक छोटी वाटी, ते घातल्यानंतर 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेत। त्यानंतर 1 चमचा भाजकी डाळ घेतलेली आहे। अगदी पाव चमचा एवढे जिरं घेतले। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि मिक्सरला झाकण लावून छान बारीक अशी ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी ही चटणी जी आहे ती वाटून घेतलेली आहे। वाटून घेतलेली चटणी एका पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटलेली चटणी पातेल्यामध्ये काढून घेतली। तुम्हाला जर जास्त पातळ चटणी हवी असेल तर थोडंसं आताच याच्यामध्ये पाणी ॲड केला तरी चालेल। आता आपण चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे। त्यानंतर टाकायचं आहे चिमूटभर हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 2 सुक्या लाल मिरच्या, मिरची घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला ही अशीच गरम गरम फोडणी चटणीवरती घालून घ्यायची आहे। तर इथे आपली चटणी पहा तयार झालेली आहे। आता ही फोडणी व्यवस्थित अशी चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता सुरेख अशी डोशासोबतची चटणी आपली तयार झालेली आहे। आता आपण डोसे बनवायला घेणार आहोत। त्याच्यासाठी थोडंसं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। ते छान असं फेटून घेऊया आणि आपल्याला या पद्धतीने हे पीठ बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवला तरी चालेल, पण हे पाणी जर आपण घालतो ते कोमट घालायचं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलंय। डोसा बनवण्यासाठी पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅन गरम झाला त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर आता याच्यावरती डोशाचं जे पीठ आहे ते घालून घेऊया। हलक्या हाताने आपल्याला हे थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे। पसरवल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ह्याला हलकेसे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। असे छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभरासाठी डोसा छान असा शिजवून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता मिनिटभरानंतर याला किती सुरेख अशी जाळी आलेली आहे, अगदी दोन्ही साईडनं, आणि छान असा मऊसूत डोसा हा तयार झालेला आहे। तर आता सुरुवातीला काय करायचं आहे, ज्या कडा असतात डोशाच्या त्या आपण सोडून घ्यायच्या आणि नंतर आपण डोसा काढून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता काय सुरेख जाळी पडलेली आहे। तर आता पुन्हा इथे एक डोसा तयार करून पाहूया। त्याच्यासाठी तेल लावलेलं आहे पॅनला आणि थोडंसं पीठ घालून व्यवस्थित असं पळीने पसरवून घेतलेलं आहे। आता डोशाला छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झाल्यानंतर झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला डोसा छान असा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता दुसरा डोसाही आपला सुरेख असा जाळीदार तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने इथे मी संपूर्ण जे डोसे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख जाळी पडलेली आहे, त्याच्यामुळे अगदी मऊसूत असा हा डोसा तयार झालेला आहे। अगदी दिवसभर जरी तुम्ही बनवून हा असाच ठेवला तरी तो मऊसूतच राहतो, अजिबात कडक होत नाही। आणि अशा गरमागरम डोशासोबत अशी छान सुरेख अशी खोबऱ्याची चटणी खूपच छान लागते। तर पहा पुन्हा एकदा मी इथं दाखवते किती सुरेख अशी दोन्ही बाजूनी या डोशाला जाळी सुटलेली आहे।
तर अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत जाईल। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही एकदा या पद्धतीने ही डोसा रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि जर बनवला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।